हळद रुसली कुंकू असलं मालिकेत आज आपण बघणार आहोत. दुष्यंतला कृष्णामुळे परत एकदा मुजुमदार सरांकडून कामाचं डील मिळालेलं असतं. तो आता कृष्णाला म्हणत असतो, चल गाडीत बस. कृष्णा तिने आणलेल्या गाडीकडे बघत दुष्यंतला खुणावत असते. दुष्यंत म्हणतो, चल मी पाठवतो कोणाला तरी ही गाडी न्यायला. तुला कोणी सांगितलं ग नुसता शहाणपणा करायला? चल गाडीत बस चल. कृष्णा विचार करत असते, जाऊ की नको. पण दुष्यंत परत एकदा तिला म्हणतो, चल ना कृष्णा. कृष्णा जायला तयार नसते. दुष्यंत गाडीत बसून जोरात हॉर्न वाजवतो. आता मात्र कृष्णा गाडीत येऊन बसते आणि मनातल्या मनात म्हणत असते, दुष्यंत सरकारांचा राग अजून शांत झालेला दिसत नाही. यांनी जर मला खरोखर घराबाहेर काढलं तर? पूजाला आनंद झालेला असतो. दुष्यंत कृष्णाला घेऊन घरी येतो आणि समोर बघतो तर कृष्णाचं सगळं सामान बाहेर आणलेलं असतं. दुष्यंतला खूपच राग आलेला असतो. तो आता जोरात माधव काकांना हाक मारतो. आता सगळेजण बाहेर येतात. मैनावती दुष्यंतला म्हणते, काय झालं रे दुष्यंत? दुष्यंत म्हणतो, कृष्णाचं सामान बाहेर कोणी ठेवलं? मैनावती म्हणते, अरे ज्या पोरीनं तुझ्या स्वप्नांचा चुराडा केला त्या अपशकुनी पोरीला घरात ठेवायचं म्हणतोयस का तू? दुष्यंत म्हणतो, अपशकुनी? काकी, कृष्णा लक्ष्मी आहे या घरची. घरच्या लक्ष्मीला जपायचं असतं, लाथाडायचं नसतं. दुष्यंत असा बोलल्यावर आढळरावांना आनंद झालेला असतो. ते मोठ्याने हसत असतात. दुष्यंत म्हणतो, मला सांगणार आहे का कोणी सामान बाहेर आणलंय ते? आढळराव म्हणतात, कोणी काहीच सांगणार नाही तुला. कोणाच्या तोंडातून सबुद्धी फुटणार नाही. म्या सांगतो ना तुला. अरे कसं झालं ना? आढळराव आता सांगत असतात. तेवढ्यात कृष्णा त्यांना अडवते. म्हणते, थोरले सरकार थांबा तुम्ही, म्या सांगतो सगळं. कृष्णा म्हणते, हे सामान की नाही म्याच बाहेर घेऊन आलो. म्हणजे बाळजाबाई जे बोलल्या ते ऐकून मला असं वाटलं की खरंच म्या माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात अंधार पसरवायलोय. आपल्या पायी आपल्या नवऱ्याचं नुकसान होणार असेल तर आपण एकत्र न राहणंच बरं आहे ना. म्हणून म्या समधं सामान बाहेर घेऊन आलो. पण त्यावेळेस तिथं थोरलं सरकार आलं आणि मला म्हणलं, कृष्णे, संसार दोघांचा असतो, या दोघांनी मिळून सांभाळायचा असतो. नवरा अडचणीत सापडला तर बायकोनं त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असतंय. आणि थोरले सरकार हे बी म्हणलं की आखाड्यात उतरण्याआधी रगात टाकणारं अंग नाही आपलं, कोल्हापुरी रगात आहे. हे रगात उसळणारं आहे. कोणत्या बी लढाईत शत्रू ठोकून लढणार आहे. आढळरावांना कृष्णाचं हे बोलणं ऐकून अभिमान वाटत असतो. कृष्णा म्हणते, थोरले सरकार, म्या तुमची आभारी आहे. कायम माझ्या पाठीशी असंच उभं राहा. तुम्ही पाठीशी असल्यावर माझा बाच माझ्या पाठीशी उभा असल्यासारखं वाटतं बघा. आढळराव म्हणतात, बापासारखं म्हणजे काय? अगं बापच आहे म्या. सुखी राहा पोरी, तुझ्या सुखासाठी आणि संसारासाठी म्या कायम तुझ्या पाठीशी उभा आहे. आढळराव बाळजाबाईकडे इशारा करत म्हणत असतात, म्या जिवंत असेपर्यंत तुझ्या सुखाला आणि संसाराला कोणाची दृष्ट लागते ते पाहतोच की म्या. दुष्यंत आता कृष्णाचं सामान घेऊन कृष्णाचा हात धरून घरात घेऊन येतो कृष्णाला. दुष्यंतने कृष्णाचा हात धरलेला पाहून बाळजाबाईचे डोळे आग ओकत असतात. दुष्यंत कृष्णाला मोठ्या रुबाबात घरात घेऊन येतो. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार आता. एवढ्यात दुष्यंत म्हणतो, थांब जरा, मला बोलू दे आधी. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, तू कायद्याने माझी बायको आहे. या घरावर तुझाही हक्क आहे. त्यामुळे परत घर सोडून जाण्याचा विचारही करायचा नाही, समजलं? कृष्णाचे डोळे पाण्याने भरलेले असतात. कृष्णा मान हलवतच म्हणते, हो. दुष्यंत कृष्णाचे डोळे पुसतो. कृष्णा म्हणते, पण आज जे काय बी झालं हे व्हायला नको होतं. हे समजा माझ्यामुळेच झालं. दुष्यंत म्हणतो, तुझी काहीही चुकी नाही यामध्ये. हे सगळं त्या ड्रेसमुळे झालं. त्या बॉक्समध्ये साडी असायला हवी होती. दुष्यंत म्हणतो, घराबाहेरचं तर कोणीच या आत आलेलं नाही. तो कृष्णाला म्हणतो, तुला कुणावर संशय आहे का? कृष्णा मनातल्या मनात विचार करत असते. ती म्हणत असते, कसं सांगू तुम्हासनी, मला संशय नाही, खात्री आहे की या समद्यामागे कुणाचा हात आहे. पण मी तुम्हासनी हे सांगू शकत नाही. आता बाळजाबाई दुष्यंतला खाली बोलावून घेते आणि सांगते, पूजाला खोलीत घेऊन जा म्हणून. दुष्यंत म्हणतो, पूजाला आता बरं वाटतंय. बाळजाबाई म्हणते, तू तिची जबाबदारी घ्यायची ठरवलीस ना मग? दुष्यंत म्हणतो, ठीक आहे आई, मी घेऊन जातो तिला. दुष्यंत पूजाला रूममध्ये घेऊन जातो. कृष्णा बाळजाबाईला म्हणते,
दुष्यंत सरकारांनी या साडीऐवजी ड्रेस कसा आला हे शोधायचं ठरवलंय. बाळजाबाई म्हणते, मग मला का सांगायलीस? आढळराव म्हणतात, म्हणजे आता बाळजाबाईंनी पांघरलेला मायेचा बुरका उतरणार वाटतं. थोड्या दिवसातच तो टराटरा फाटणार अन दुष्यंतसमोर बाळजाबाईचा खरा चेहरा समोर येणार. आढळराव हसत असतात. बाळजाबाई म्हणते, आता आज पहिल्यांदाच आढळराव कृष्णाच्या सामनी माझ्या विरोधात ताणून बोलायलाय. हे म्हणजे अखेरीतच झालंय म्हणायचं. माझी आणि पूजेची जशी युती झाली तशी या दोघांची बी युती झालेली दिसतीया. ती आढळरावांना इशारा करत म्हणते, बाळजा म्हणतात मला, इतकी वर्ष तुमच्यासारख्या विषारी सापाला मी सहन करते की त्यात आणखी एकाची भर पडली म्हणायची. मला काय बी फरक पडत नाही. तुम्ही दोघं मिळून जितकी ताकद लावायची तितकी लावा, पण या बाळजाबाईला या जन्मामध्ये हरवणं शक्य नाही. कृष्णा म्हणते, आम्हासनी तुम्हाला हरवायचं नाही, फक्त तुमच्या खोटेपणापासून या घराला वाचवायचं आहे, म्हणून सावध करायलो तुम्हासनी. कसं आहे ना, दुष्यंत सरकारांना तुमच्यावर लय प्रेम आहे, तुमच्यावर लय विश्वास आहे, पण जेव्हा तुमचा ह्यो खोटा चेहरा त्यांच्यासमोर येईल ना, तेव्हा त्यांची जी काय अवस्था होईल ती आम्हाला नाही बघवणार हो. आढळराव म्हणतात, कृष्णाला म्हणतात, ओ सुनबाई, अहो काय बोलायलाय तुम्ही? विश्वास, प्रेम, सत्य, बाबो, अहो हे शब्द कशाशी निगडीत आहे हे ज्याला माहिती नाही त्यांच्यासमोर हे बोलून काय फायदा हो. एक लक्षात ठेवा, आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या रक्ताच्या नात्याच्या माणसाचा जीव पणाला लावणारी बी माणसं या जगात मॉप आहे ती. दुष्यंत आता बाहेर निघालेला असतो. कृष्णा त्याला अडवते आणि म्हणते, कुठं निघाला तुम्ही? दुष्यंत म्हणतो, त्या कपड्याच्या दुकानात जाऊन येतो, हजेरी घेतो जरा त्यांची. साडीऐवजी बॉक्समध्ये हा ड्रेस कसा काय आला हे विचारतो त्यांना. एवढ्यात बाहेर एक मुलगा आलेला असतो. तो दुष्यंतना म्हणतो, दुष्यंत सरकार, अहो दुकानातून तुम्ही चुकीची पिशवी घेऊन आलात. दुष्यंत आता त्या मुलाकडे खूप रागात बघत असतो. तो म्हणतो, म्हणजे? तो मुलगा सांगत असतो, अहो आमचं चुकलं, बिल करताना पिशव्यांची अदलाबदल झाली, जरा मिस्टेकच झाली हो. दुष्यंत म्हणतो, अदलाबदल झाली म्हणजे? अदलाबदल कशी काय झाली? कामं करता की झोपा काढता तुम्ही? तुमच्या एका चुकीमुळे इथं केवढा मोठा इश्यू झाला, काय कल्पना आहे का तुम्हाला? कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो कामगार माणूस आहे तो, झाली असेल त्याच्या हातून चूक, सोडून द्या. दुष्यंत म्हणतो, सोडून काय द्या? च्या एका चुकीमुळं केवढा मोठा तमाशा झाला आपल्या घरात. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कमाल आहे तुझी कृष्णा, यांच्यामुळे तुला एवढं सगळं ऐकून घ्यावं लागलं तरी एका शब्दाने काय बोलली नाही त्या मुलाला. कृष्णा म्हणते, अहो लहान सहान गोष्टी अशा मनाला लावून घ्यायच्या नसतात. शांत व्हा तुम्ही पण. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत बाळजाबाई आणि पूजाचं काहीतरी गुपित बोलणं सुरू असतं. एवढ्यातच तिथे दुष्यंत आणि कृष्णा येतात.